नमस्कार. व्हिडिओ तर आपल्या सर्वांना दिसत आहे. व्हिडिओमधला प्रसंगसुद्धा दिसत आहे. घटना आहे बिहारची. म्हणजे एक मुलगी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला हार घालणार त्याच वेळेस तिचा प्रियकर येऊन तिला गोळी घालतो. सर्वप्रथम या गोष्टीचा तर मी निषेधच करतो, कारण एका मुलीला जरी तो तिचा प्रियकर असला पूर्वीचा, तो जर या ठिकाणी तिला गोळी घालून ठार करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे आणि त्या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे. परंतु आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो मुलगा म्हणजे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ती मुलगी, ज्या मुलीला त्याच्या प्रियकरानं गोळी घातली, ती मुलगी आणि ज्याने गोळी घातली तो मुलगा, हे या दोघं जण मागच्या 2 वर्षापासून प्रेमसंबंधामध्ये होते असं प्राथमिक माहितीवरनं कळतंय. तर मला एवढं सांगायचं आहे की जर आपण एखाद्यावरती प्रेम करतोयत ना, तर ते शेवटपर्यंत जर आपल्याकडनं निभावणं होत असेल, ते प्रेम पूर्ण करणं होत असेल तर प्रेम करावं, नाहीतर या प्रकारचा या ठिकाणी प्रसंग ओढावतो. खरंच ही घटना सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी, धक्का देणारी आहे, कारण की या प्रकारची घटना या अगोदर कधी घडली नाही. परंतु ही घटना आपल्या सगळ्यांनी आपण या सोशल मीडियावरती पाहिली आणि हा व्हिडिओ जेव्हा मी पाहिला त्यावेळेस मला सुद्धा या ठिकाणी धक्का बसला. या व्हिडिओमधनं आपल्याला काय सीख भेटते, काय आपल्याला शिकायला भेटतं, तर मी सगळ्या मुलींना विनंती करतो की बाबांनो, जर तुम्हाला प्रेम करायचं असेल तर त्याच्यासोबत लग्न करायचं, त्याच्यासोबतच प्रेम करा. नाहीतर बघा ना, त्या मुलाची चूक तर आहेच, त्याचा तर या ठिकाणी त्याला त्याची शिक्षा भेटायलाच पाहिजे. परंतु त्या मुलीचाही काही प्रमाणामध्ये आपण दोष आहे असं म्हणू शकतो. का? कारण की 2 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमानं राहता आणि जेव्हा लग्न करायची वेळ येतात त्यावेळेस मात्र या ठिकाणी नकार देतात. मग अशा वेळेस त्या मुलाच्या मानसिकतेचा आपण विचार करतायत का? मुलगा चुकला, 100% त्याला त्याची शिक्षा भेटायला पाहिजे. बघा, या प्रसंगामध्ये पहा ना, 3 कुटुंब उद्ध्वस्त झाले, 3 जीवांना त्रास झालाय. एक ती मुलगी, त्याच्यानंतर तिचा होणारा नवरा आणि ज्या मुलानं त्या मुलीला गोळी घातली आहे तो मुलगा. म्हणजे 3 व्यक्ती, म्हणजे 3 कुटुंब या ठिकाणी तो उद्ध्वस्त झाले. त्यामुळे मी सगळ्या मुलींना विनंती करतो की आपल्याला जर प्रेम करायचं असेल, शेवटपर्यंत निभावणं होत असेल तरच प्रेम करा. नाहीतर राहायचं, मुलाला त्याच्यासोबत टाइमपास करायचा आणि वेळ आली की जो मुलगा वेल सेटल झालेला मुलगा आहे त्याच्यासोबत या ठिकाणी लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं. म्हणजे मग परतानाच, प्रेम करतानाच विचार करा ना की तो मुलगा असा असला पाहिजे की जो आपला वेल सेटल असला पाहिजे, शेवटपर्यंत या ठिकाणी आपण त्याची साथ निभू असा मुलगा असेल त्याच्यासोबतच प्रेम करा ना. उगाच तुम्हाला एखाद्याचं आयुष्य बर्बाद करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आणि काय, जेव्हा एखाद्या मुलगी धोका देते आणि दुसऱ्यासोबत लग्न करते ना, त्यावेळेस त्याची अवस्था काय होते ना, हे त्याच्या मनाला माहिती असते. तो या ठिकाणी सगळा मानसिकदृष्ट्या सगळ्या पद्धतीने या ठिकाणी विखरलेला असतो. याच्यातून खूप कमी लोक असतात जी सावरण्याचा प्रयत्न करतात. बहुतांशी लोक काय बनतात, व्यसनी बनतात आणि त्यांचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी बर्बाद करत असतात. त्यामुळं आपल्या एका चुकीच्या वागण्यामुळं जर कोणाचं आयुष्य बर्बाद होत असेल तर प्लीज तसं करू नका. एवढे तरी हा जी घटना घडली आहे, या घटनेमधून आपण एवढं जरी शिकलात तर काफी आहे. तो तसा थांबतो. धन्यवाद.